बघा नंदूदादा लोंगले या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. जगदीशसाठी षटकर हॅट्रिकसाठी आपण पाहतो 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. नंदूदादा यांच्यावर हा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतो आहे. का पहिला षटक पहिला गोलंदाजी मार्कवरती पप्या पहिला चेंडू आपण पाहतो. लकी ग्राउंड म्हटलं जातं खंड संघासाठी, नेहमीच या मैदानावरती येऊन चांगली कामगिरी करत असतात. बस सुधीरजी धुमाल साहेब आपण संघाचे मॅन्टॉर आहेत आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय ओपनिंग जोडीने तर 50 धावांची पार्टनरशिप केली तर 5000चं पारितोषिक असेल. असे पारितोषिक लागले पाहिजेत आणि दोघांमधून कोणी 50 लागावली तरीही 5000 असतील. दोघाही लावली तरी 5000 असतील. दोघांसाठी 10-10, 5-5-10. सिनियर प्लेयर आहेत आपण पाहतो सुधीर आज मॅन्टॉर म्हणून संघासाठी उपस्थित आहेत. बघा पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर सिंगल आली. 2 चेंडू एका धावेने आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात झाली. इथे पाहतो आपण खूप मोठा आपण पाहतो नो चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला आणि इथे रनआउट चेक केला जाईल. खूप मोठा चेंडू होता. नो चेंडू आपण पाहिला गेला. आपण पाहतो आभाला एवढा चेंडू फेकला होता. आभाला एवढा चेंडू फेकला होता. तू आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. 12वा प्लेयर कोणताही डिसिजन तुमच्या मुखातून जाणार नाही. इथं जो पण डिसिजन असेल फेअर भेटेल. अंदाज सेफ आहे. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. जो परत पुन्हा एकदा वॉर्निंग, ही वॉर्निंग असेल. जो परत तिथून डिसिजन येत नाही तोपर्यंत तुमच्या मुखातून सेफ आहे. कोणत्या प्रकारचा डिसिजन येणार नाही. हां, जो असेल तो डिसिजन भेटेल. फ्री चेंडू, फ्रीडचा चेंडू पाहिलं पप्या गोलंदाजी मार्कवरती कोणत्या प्रकारचं आपण नुकसान होऊन देत नाही आहे. फ्रीडचा चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. इथे चांगला फटका, चेंडू जातो डिग बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये. सी मार्शे पलीकडे आउट ऑफ पार्क. बिग हिट 6 धावेसाठी आलेला महत्वपूर्ण आणि पहिल्या इनिंग मधील पहिला षटकार. झालेत आज खुश आहेत ते पण. आज जरा टेम्पोच तयार करून ठेवला त्यांनी. राऊंड विकेट आपण पाहायला गेलं बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आहे. टोला चेंडू लागला गेला. बॅटच्या एकदम गालवरच्या भाग्यामध्ये चेंडू लागला गेला. एक धाव या ठिकाणी पाहतोय. एका धावेने स्कोर करत 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत झालाय. एक नो चेंडू जरूर फेकला होता. त्यानंतर आपण पाहतो फ्री हिट वरती काही आलं नव्हतं. इथे चांगला फटका, ग्लास केला चेंडूला हवेमध्ये. शशी या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आहे. सेकंड अटेम्प्टला झेल या ठिकाणी घेतला आणि हनुमान धुमाल नामक फलंदाज. पहिला झटका, पहिला गडी करत पहिल्या विकेटचं बदल. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ.
इनिंगला टॉस केला जाईल. उत्कर्ष दैवली आणि गावदेवी पानशील या दोन संघाला विनंती असेल नेक्स्ट मॅच तुमची आहे, तयार राहायचे आपण दोन्ही संघ. काही नाही, तो तिथे यायच्या अगोदर इथून आतमध्ये फलंदाज जायला पाहिजे. ही लाईन आहे तुमच्यासाठी. तो क्रॉस होण्या अगोदर तुमचा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जायला पाहिजे. जगदीश बाद झालाय थोडंसं. आपण पाहिलं होतं आजान चालू असल्याकारणे आपण माईक बंद ठेवलं होतं. आणि सुधीर धुमाल यांचं जे पारितोषिक होतं आपण पाहतो आधुनिक षटकाराला 6,000 रुपये, पण माईक बंद असल्याकारणे ते सांगता आलं नाही आहे. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजून एका षटकाचा केली बाकी आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती. स्टेजवरती कोणत्या प्रकारची गडबड करू नका. लहान मुलांना विनंती आहे जरा शांतपणे बसा जरा.
34 धावफलकावरती. नक्कीच नक्कीच आजान चालू होती त्याच कारणानं खऱ्या अर्थानं आपण थोडा वेळ माईक या ठिकाणी बंद ठेवला होता. दरम्यान इथे 29 धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांची मॅच आहे. अगदी आपण पाहता ए पूल मधला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहता. एकीकडे तुम्ही पाहू शकता नेरल खांडा टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये बारणे या दोन टीम दरम्यान खऱ्या अर्थानं ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. ए पूल मधील तिसरी मॅच. बॅटिंग करतायत आपण पाहताय सूरज आणि त्यांच्या साथीनं वैभव. एक षटकार आलाय. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथून जर पाहायला गेले तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळले गेलेत ते बारणे टीमच्या माध्यमातून. वैभव इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळला जातोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. टार्गेट इथून सेट करायचं बारणे टीमला. आतापर्यंत धावफलकावरती 29 आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला. व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. पंचांनी इथे नो बॉल दिलाय. नो आणि त्याच्यावरती आलेली ही एक सिंगल. अशा 2 धावफलकावरती ऍड केल्यानंतर धावफलकावरती पाहायला मिळतील. त्या 31 धावफलकावरती आपण पाहताय. नेक्स्ट बॉल इथून असेल फ्री हिटचा. आता इथून संधी देखील असेल. फलंदाज सुजलला ज्याने एक षटकार लगावला होता खऱ्या अर्थानं अगोदरच्या षटकामध्ये तो सुजल ऑन स्ट्राईक आहे. सोबोर टाकला होता लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग केली. बॉलला दुसऱ्या दाबेचा प्रयत्नामध्ये फलंदाजाला इथून परतावा लागेल. झपाट्यानं पहिली धाव कंप्लीट केली होती आणि दुसऱ्या दाबेचा प्रयत्न करत असताना खऱ्या अर्थानं पॉपिंग क्रीज पासून थोडेसे दूर राहिले आणि इथून स्वरूपामध्ये जरूर आपल्याला विकेट पाहायला मिळतीये ती वैभवची. इथून बाद झालाय. नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती आपण पाहू शकता हितेश. आणखीन एक चांगला फलंदाज आपण पाहताय बारणे टीम कडनं बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खऱ्या अर्थानं जगदीश आणि हनुमान ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. जगदीशने फार चांगली इनिंग साकारली. 10 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या. त्यानंतर हनुमान खऱ्या अर्थानं अयशस्वी ठरला. 2 बॉल त्यानं निर्धाव केले, तो बाद झाला. त्यानंतर अगदी आपण पाहता निशांत देखील पहिल्याच बॉलवरती बाद झाला. आणि आता मात्र संघाला सावरण्याचं काम या ठिकाणी सुजल करतोय. त्याच्या साथीनं वैभव बाद झाला, परंतु हितेश 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक 2025चा हा थरार आपण पाहताय. आजची या स्पर्धेची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमधील ए पूलचा हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ए पूल म्हटल्यानंतर प्रत्येक दिवसाला एक मॅच आपण जी एक्स्ट्राची पाहतो ती खेळली जाते आणि त्या मॅचला सुरुवात झाली. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर थोडंसं पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा हा बॉल होता, हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता. व्यवस्थित टायमिंग नाहीये, प्रॉपर टायमिंग करावं लागेल. बॅट अँड बॉलचा अगदी एकजूट करावी लागेल आणि त्यानंतर मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे अगदी आपण पाहताय बेगानं बॅट फिरली जाते, परंतु बॉलचा आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 32 सालात पुढ्यामध्ये टाकला होता. बॅक टू द बॉलर. फटका चांगला अलॉंग दी कार्पेट निघालाय. बॉल हातातून निसटला. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न. बॉल बरोबर खेळत राहिले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट करण्यात आल्या त्या बॅटिंग करणाऱ्या बारणे टीम कडनं. 2 धाब्यानं 34 धाबा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना आणखीन एक षटकाचा खेळ बाकी आहे. या षटकातील जर पाहायला गेलो तर आतापर्यंत चेंडू समाप्त झाले ते 4. 2 बॉलचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे, म्हणजे 8 बॉलचा खेळ अजूनही बुरबरीत बाकी आहे पहिल्या सत्रातील. इथे अपील आणि फलंदाज बाद.
शेवटच्या षटकाला होती सुरुवात. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये फटका होता, क्षेत्ररक्षक आलेत वेगान, तोपर्यंत एकच दाबेतून कंप्लीट होती. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न पलटले होते इथे, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. बॉल हातातून निसटलाय, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक खऱ्या अर्थानं हवी होती. स्ट्राईक हवी होती हितेशला, ती स्ट्राईक त्याला मिळाली आहे. धावा धाव फलकावरती आल्यात, त्या 36 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. इथे देखील आपण पाहत आहे पंचांकडे दाद मागितली जाते. पंच इथून सांगतात की अगदी फलंदाज ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर, ते ओळखल्यानंतर मात्र हा डिसिजन देण्यात आला. लेग बायचे एक धाव धाव फलकावरती आल्यानंतर धावा धाव फलकावरती आपण पाहत आहे. दरम्यान नेक्स्ट कॉल देऊया. गावदेवी पानसिल आणि उत्कर्ष दैवली दोन्ही टीमचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. गावदेवी पानसिल आणि उत्कर्ष दैवली दोन्ही टीमच्या कर्णधाराला इथे फटका तर चांगला होता, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा चांगलं पाहायला मिळालं आणि इथून झेल कॅरी झाल्यानंतर आणखीन एक फलंदाज बाद होतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावा धाव फलकावरती 38. इथे पंचांनी सांगितलं बाईट बॉल आहे, त्याच्यावरती अगदी आपण पाहताय बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव तर नक्कीच जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अगदी आपण पाहताय. चाळीस धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउट या ठिकाणी आपण पाहताय. चला, गावदेवी पानसिल टीमचा कर्णधार आणि उत्कर्ष दैवली टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. अगदी दोन्ही रात्री जर तुम्ही पाहायला गेलं तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केलाय आणि जो संघाचा कर्णधार खऱ्या अर्थानं उशिराने येथे दाखल झालाय त्या संघाला आपण पॅनलाइज देखील केलाय, पॅनल्टी देखील दिली आहे. त्याच्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास हा लास्ट कॉल असेल, आपण टॉस साठी या.
चला उत्कर्ष दैबली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. गावदेवी या लगेच या आपण टॉस करूया. पानशिल टीमचे देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण लगेच टॉस करणार आहोत या ठिकाणी. दरम्यान इथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बान्ने टीमनं धाबा बनवल्या त्या 40 आणि टार्गेट आता ठेवण्यात आलंय ते नेरल खांडा टीमच्या अगेन्स्ट. आपण पाहता 41 या धावसंख्येचं 30 बॉल आणि 41 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं. या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे निश्चित आपण येणाऱ्या 30 बॉलमध्ये जरूर पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे मात्र टॉस केला जातो आहे उत्कर्ष दैबली आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पानशिल या दोन टीम दरम्यान. टॉस कुठे संदीप सर? चला या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय खुरमबाई नजे यांच्या शुभ हस्ते आपण पानशिल आणि दहिबली या दोन टीम दरम्यान टॉस करतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहताय हेड टॉस जिंकलाय पानशिल टीमनं आपला डिसिजन. ओके पेंडिंग ठेवलाय. लगेच सांगा, जास्त वेळ घेऊ नका आणि जशी मॅच संपेल आपला जो काही डिसिजन असेल मैदानाच्या 5 वर, पहिला सामना हा 5 ओव्हरचा असेल, सेकंड 4. चला 41 धावसंख्येचा पाठलाग इथून करताना पाहायला मिळेल नेरल खांडा टीम. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुमित आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय स्वप्नील. सुमित आणि स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे नेरल खांडा टीमचा एस फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. आणि पहिला गोलंदाज आपण पाहताय या ठिकाणी बान्ने टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल तो हितेश. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना हितेशनं थोडीशी नाराजगी जरूर व्यक्त केली आहे. बॅटमधून रन्स आल्या नाहीये, परंतु त्याचे उणीव आता इथून गोलंदाजी करत असताना भरून काढेल का हे देखील पाहावं लागेल. फटका चांगला आहे, देखना आहे, दिमागदार आहे, दर्जेदार आहे. इनफिल्डला क्लिअर केल्यानंतर बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती सुमितच्या बॅट मधून येतोय हा चौका. पहिल्याच बॉलवरती 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चौकार आला. सुमितच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये. पुन्हा एकदा बाहेर जाणारा बॉल, त्याला स्लॅश करण्याचा प्रयत्न, फॉलो केलं होतं बॉलला, परंतु बॉल अगदी बाहेर निघून गेलाय. जास्तचा कट इथून होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाज देखील दुसऱ्याच बॉलवरती कमबॅक करताना पाहायला मिळाला. इथून आपण पाहता डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल लावली अपील पंचांचं बोट उंच झालाय. पहिला आद्रा मिळतोय. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेरल खांडा टीमला फलंदाजीतून बाद होतोय. ज्यांनी पहिल्या बॉलवरती चौकार लगावला होता सुमित हास टू द डीप पार्ट.
इथून आपण पाहताय धाबाधाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा 3 बॉलचा खेळ झाला समाप्त. एक विकेट आली आहे, महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहताय, ज्यानं सुरुवात खऱ्या अर्थानं चौकारानं केली होती, परंतु त्याला परतीचा प्रवास करावा लागला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हितेशची. पहिला बॉल खऱ्या अर्थानं नवीन बॉल आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ना तर बॉल टाकणं थोडंसं कठीण असतं, ग्रीप करणं कठीण असतं. अशा कठीण परिस्थितीमध्ये बॉल हातातून निसटला देखील जातो आणि त्याच बॉलवरती नेमका चौकार पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर अगदी गोलंदाजाची अचूकता आपल्याला पाहायला मिळते. अगदी अगोदरचा चेंडू थोडासा बाहेर टाकला आणि त्यानंतर फलंदाजाला परिवर्तित केलं फटका खेळण्यासाठी आणि त्या फटक्यामध्ये विकेट आली. नेक्स्ट बॉल लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहताय वैभव तिसऱ्या क्रमांकावरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील स्लॅश करायचा होता. शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल ट्रॅबल झालाय. इथे मात्र थोडीशी विसफील्ड झाल्यानंतर दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, फेकी देखील वाईट झाली आहे, परंतु बॅकअपला आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकता. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. काय जबरदस्त गोलंदाजी खऱ्या अर्थानं चालू आहे ते बार्नेट टीम कडनं. गोलंदाज हितेशची पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जो कमबॅक त्यानं केलाय, जी अचूकता त्यानं पकडली आहे एका टप्प्यावरती आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आहे, फटका फसलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये. हा आणखीन एक फलंदाज बाद. झटका क्रमांक दुसरा वैभव परत. सहा धावा फलकावरती आल्यात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जो कमबॅक केला खऱ्या अर्थानं हितेशनं, पहिल्या षटकामध्ये त्यानं धाबा खर्च केल्या. अवघ्या 6 विकेट मिळवल्या त्यानं. 2 इकॉनॉमिकल षटक, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारं षटक, ज्या षटकाची खऱ्या अर्थानं गरज होती बार्नेट टीमला, ते षटक आलंय. इथे देखील आपण पाहता इनफिल्डच्या भरून फटका खेळला. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. डीप मध्ये चांगली फील्डिंग पाहायला मिळतीये, परंतु फेकी थोडीशी वाईट झाली आहे आणि तिथून अगदी पाहायला गेलं तर 3 धाबा आपल्याला सहज कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. अगदी जर पाहायला गेलं ना नितेश सर, तर आता मैदानावरती अगदी आपण पाहतो थोडीशी नमी आली आहे, कारण की पाऊस देखील पडला, त्याच्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. पडल्यानंतर थोडासा कमी गतीनं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सिंगल डबलला प्राधान्य देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते काम आता मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. स्वप्नील आणि सागर फटका हवेमध्ये खेळला. मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षकांना एफर्ट चांगले दाखवले, कारण की त्यांच्यापासून बराचसा दूर चेंडू होता. प्रयत्न त्यांनी केले, बॉलला स्टॉप देखील केलं. 1 धाव इथून कंप्लीट झाली आणि 1 धाव कंप्लीट झाल्यानंतर धाव फलकाबद्दी पाहू शकता तुम्ही जाऊन पोहोचल्यात. त्या 10 धाव फलकाबद्दी पाहायला मिळतील. 10 धाव फलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 41 धावसंख्येचा पाठलाग करतीये. आपण पाहताय नेरल खांडा टीम. महत्वाचे 2 हादरे, महत्वाचे 2 धक्के आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये हितेशनं मात्र दिलेत 6 धावसंख्येचं षटक. त्यानंतर मात्र अगदी आपण पाहताय शुभम आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 धावा.
हा बॉल एक्स्ट्राचा पाहायला मिळतोय आउट साइड दी ऑफ स्टंप, बराचसा बाहेर जाणारा बॉल. पंच इथून सांगतायत एक्स्ट्राचा वाईट बॉल. एक धाव धावफलकामध्ये येईल. धाबा धावफलकात पाहायला मिळतील 11 धाबा धावफलकावरती आल्यात. एक धाबेनं का होईना परंतु धावफलक पुढे जाताना आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. आणि धाबा कशाही येवत फक्त धाबा येणं गरजेचं आहे. हेच आता खऱ्या अर्थानं सत्र असेल. इथे क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं थोडेसे पुढे सरकले. अगोदर जर का पाठीमागे सरकले असते तर आज झेल कॅरी होण्याची अगदी दाट शक्यता होती. परंतु पाहायला गेलं तर त्यांना असं वाटलं होतं की चेंडू पुढे पडतोय की काय. अशा वेळी थोडेसे पुढे आले आणि त्याच्यानंतर पाठीमागे जात असताना बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेला आणि इथून देखील 2 धावा पाहायला मिळतात. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल बार्नेट टीमला. ज्या काही चुका तुमच्या होतात त्या चुकांवरती सुधार आणावा लागेल. एस्टनच्या मागे आपण पाहता हनुमान. गोलंदाजाची व्हेरिएशन एसटी रक्षक इथून खऱ्या अर्थानं इथे फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय वाडीस लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन पानशील टीमचा कर्णधार आणि उत्कर्ष दैवली टीमचा कर्णधार. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधा. गावदेवी पानशील आणि उत्कृष्ट दैवली दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथे षटकार आला आणि या षटकारानंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 19 धावा धावफलकावरती आपण पाहताय. पुनश्च एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीने हा फटका ड्राईव्ह केला. 7 कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील तोपर्यंत 1 धाव आली आहे. 20 धावा धावफलकामध्ये या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या शुभमने आपण पाहताय 14. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 विकेट आल्या होत्या 2. या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात. थोडंसं बागडं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की 41 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटक 6 या धावसंख्येचं आल्यानंतर शुभमनं इथून चांगली कामगिरी करणं अपेक्षित होती कर्णधाराला. कारण की कर्णधार त्याच्याकडे गेला होता. अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये जिथे फील्डिंग करते बार्नेट टीम या टीमकडे गोलंदाज देखील भरपूर आहेत. ज्यांच्याकडे अगदी आपण पाहायला गेलो तर हनुमान सारखा एक अनुभवी गोलंदाज आहे. त्यानंतर जगदीश देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये शुभमकडे गेल्यानंतर शुभमने चांगली कामगिरी करणं हे अपेक्षित होतं कर्णधाराला. परंतु त्यानं इथं 14 धावा खर्च केल्यात. 20 धावा धावफलकावरती अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉलमध्ये 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चला इथून आपण पाहताय या ठिकाणी विकेट आली आहे. दरम्यान 9 ते 13 या कालावधीमध्ये जे आपण स्पर्धा पाहताय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं खऱ्या अर्थाने ती स्पर्धा आपण पाहताय आंबेडकर ट्रॉफी 2025. त्या स्पर्धेचे लॉट्स आपण आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने घेणार होतो. परंतु काही कारणास्तव या ठिकाणी आपण पाहताय आज भरपूर सारा पाऊस सगळीकडेच आपण पाहताय पाणी पाणी आणि पाणीच झालंय. त्याच्यामुळे आपण हे लॉट्स उद्याच्या रात्रीमध्ये बरोबर 5:30 वाजता बरोबर आपण उद्याच्या रात्रीमध्ये ते लॉट्स याच ठिकाणी आपण कंप्लीट करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं त्यासाठी संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी तुमची दिलगिरी व्यक्त करते. कारण की आज पावसामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला ते लॉट्स या ठिकाणी घेता येत नाहीयेत.
इथे देखील फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी चुकी झाली आहे. बॉल आता तो निसटलाय, मॅच निसटली की काय असं देखील प्रश्न या ठिकाणी उभारण्यात आला आहे. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलं तर जगदीश आपल्याला पाहायला मिळत होता, जे सेफ्ट हँड आहे खऱ्या अर्थानं बार्ने टीमचा, त्याच्याकडनं चुकी झाली आहे. ज्यावेळी बॉल अगदी निघाला होता त्या ठिकाणी जगदीश आले होते ना, त्याच वेळी संपूर्ण बार्ने टीमला वाटलं होतं की अगदी सेफ्ट हँड मध्ये बॉल आलाय, परंतु त्याच्याकडनं देखील चुकी झाली आहे. अपील केली आहे, पंच सांगतात लेग स्टंप मिस करताय. चांगला बॉल टाकला होता, फुल लेनचा बॉल होता. या ठिकाणी आपण पाहताय चांगले बॉल या ठिकाणी डिलपट केले जात आहेत गोलंदाज हितेशच्या माध्यमातून. प्रत्येक बॉल जर तुम्ही पाहायला गेलं ना तर वेगळ्या टप्प्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आहे. व्हेरिएशन फार चांगली आहे. अगदी लेग कटरचा वापर करत असताना चांगले बॉल डिलबट करतोय गोलंदाज हितेश. आपण पाहताय पुन्हा एकदा त्यानं कमबॅकला सुरुवात केली आहे. तो झेल जर का कॅरी झाला असता तर हे सर्व काही प्रश्न. इथे देखील फुलटॉस बॉल फोर्स केला समोरच्या दिशेनं. जगदीश त्या ठिकाणी पाहायला मिळतात. फेकी डायरेक्ट सॅकिंग एंड वरती पाहायला मिळते. हनुमनच्या हातामध्ये आणखीन एक सिंगल पाहायला मिळते. या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 धावा धावफलकावरती 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बघा मित्रांनो, डगआउट मध्ये फक्त 90 प्लेयर असतील आणि त्यानंतर डगआउटच्या खाली देखील यायचं नाहीये. जे आपण पहिल्या रात्रीपासून नियम लावले तेच नियम शेवटच्या रात्रीपर्यंत असतील. आपण बऱ्याचशा टीमला या ठिकाणी पॅनलाइज केलंय, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सूचना तुमच्यासाठी असेल. याच मैदानावरती गेल्या 2 रात्रीमध्ये बऱ्याचशा टीमला आपण या ठिकाणी पॅनलाइज केलंय, त्याच्यामुळे आपण नियमांचं पालन करा. आपण नियमांचं उल्लंघन केलं तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. इथून धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 24 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर धावा खर्च केल्यात हितेशनं 4. एकंदरीत 2 स्पेल त्यांना हाताळलं. 2 स्पेल मध्ये धावा त्यानं खर्च केल्या 10. विकेट त्यानं मिळवल्या त्या 3. 90 धाबा खऱ्या अर्थाने एक लेग बाईटची धाब आली, म्हणजे 90 धाबा त्यांनी अगदी आपण पाहताय खर्च केला. 3 विकेट त्यानं मिळवल्यात. पुन्हा एकदा त्यानं मॅच मध्ये पदार्पण केलं. आपल्या टीमला तो मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. आता इथून 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 17. 12 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज अजूनही आपण पाहताय. नेरल खांडा टीमला ज्या प्रकारे सुरुवात झाली होती सुमितच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. ज्यावेळी चौकार आला होता असं वाटलं होतं 41 धावसंख्येचा पाठलाग अगदी 3 षटकांमध्ये कंप्लीट होतंय की काय, परंतु त्यानंतर युटर्न आला कारण की हितेशनं सुमितला बाद केलं आणि सुमित बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जे मोठे फटके येत होते ते मोठे फटके थांबले गेले. चला 12 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज अजूनही या मॅच मध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहताय. खऱ्या अर्थाने या टीमचा तारणार जगदीश बरचसा काळ बार्ने टीम कडनं क्रिकेट खेळलाय. भरपूर सारा अनुभव आहे क्रिकेट मधील. आपण पाहताय बरेचसे उतार चढाव त्यानं पाहितलेत. आता या सिच्युएशन मध्ये खऱ्या अर्थानं कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे हे त्याला माहिती आहे. चला जास्त वेळ घेतला जातोय, बार्ने टीम जास्त वेळ घेतला जातोय. आपण पहा पुन्हा एकदा सूचना करतो, आपण 2 रात्रींमध्ये बऱ्याचशा टीमला पॅनलाइज केलंय, त्याच्यामुळे तुम्ही देखील त्या नियमांचं पालन करा. चांगला बॉल कमी गतीने टाकला होता. बॅक ऑफ द हँड स्लोअर पद्धतीचा चेंडू
व्हेरिएशन पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते, जिथे माहिती आहे जगदीशला देखील पहिला बॉल इथून फेस करत असताना मोठा फटका मारण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी त्याच्या विरोधामध्ये कमी गतीनं चेंडू डिलिव्हर केला तर मोठ्या फटक्यापासून थांबू शकेल. पुनश्च एकदा पडल्यानंतर आतमध्ये आला, ऑफ कटरचा वापर केला या बॉलवरती. एक सिंगल दाब इथून पाहायला मिळतीये. धाव फलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 25 धाव फलकावरती येणारे बॉल आता शिल्लक असतील ते इथून 10 धावा बनवायचे त्या 16. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललं जात आहे. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव खऱ्या अर्थाने ही महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. अगदी कॅल्क्युलेशन करत असताना इथून मात्र खेळ करावा लागेल. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल, रणनीती आखावी लागेल. आणखीन एक चांगला बॉल पुढ्यामधून अगदी टेक ऑफ केला, बाउन्स घेतला, बॉलनं निघाला यष्टीरक्षकाकडे. चांगली बॉलिंग इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. या टीमचा कॅप्टन आपण पाहताय जगदीश या टीमला लीड करत असताना चांगली लीडरशिप पाहायला मिळते, चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळते जगदीशच्या माध्यमातून. कमी गतीनं टाकला होता आखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, चेंडू खाली सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झालाय, फलंदाज इथून बाद होतोय. प्रयत्न गोलंदाज पहा फार हुशार आहेत, फार हुशार आहेत, बराचसा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोळी घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. गोलंदाज जगदीशचे आपण पाहताय, टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे फटका तर चांगला केला, उंच गेलाय, लांबी किती जाईल सीमारेषेच्या पलीकडे एवढी लांबी प्राप्त केली आहे. बॉल चाललाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. चला जगदीश एकत्रित येऊ नका, एकत्रित येऊ नका, षटकार गेलाय, विकेट आली नाहीये. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. अजूनही जर पाहायला गेलं तर सहा बॉल असतील, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा आता बनवायचे आहेत त्या 10. 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 31 षटकार हा फार महत्वाचा होता, शेवटच्या बॉलवरती आलाय, तो निर्णायक षटकार राहील का? कारण की 6 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. सॅकिंग एंडवरती आपल्याला फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल किशोर. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती हा फटका खेचायचा होता, परंतु फटका फसला असताना क्षेत्ररक्षकानं चुकी केली मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र झेल सोडली आहे. कदाचित उत्कर्ष दैबली टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. उत्कर्ष दैबली टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ऐन मोक्याच्या बोली धोक्याची घंटा होऊ शकते का बारणे टीम साठी, कारण की विकेट आली होती.
इथे फलंदाज बाद. ज्या समीरनं एक षटकार लगावला होता शेवटच्या बॉलवरती, आपल्या टीमला मॅच मध्ये आणलं होतं, तो समीर इथून मात्र चुकी करतोय आणि बाद झालाय. मिळत आहेत धाबा धाव फलकावरती, आपल्याला 32 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 धाव संख्येची अजूनही गरज आहे. बॉल इथून शिल्लक आहेत ते 4 बॉल मध्ये 9 धाबा. नवीन फलंदाज महेश ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त बळ घेऊ नका बारणे टीम. चला लगेच मॅच स्टार्ट करा. ड्राईव्ह केला गॅप मध्ये बॉलला ढकललाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं आले, तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथून आपण पाहताय सहजरित्या कंप्लीट होतीये. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 34 धाबा धाव फलकावरती आल्या. 3 बॉल मध्ये बनवायच्या त्या 7 धाबा. 3 बॉल आणि 7 धाव संख्येची गरज. चला नेरळ खांडा टीम चांगला बॉल यावेळी अगदी आपण पाहताय. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथून बाद झालाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल पुन्हा एकदा किशोर, जो 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील 2 आणि 2 बॉल मध्ये धावा बनवायचे आहेत 7 धावा. संख्येची अजूनही गरज आहे. शेवटचे 2 बॉल 7 धावसंख्येची गरज. इथे रनआउटची विकेट पाहायला मिळाली. बाद झाला खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी महेश. सहा विकेट 7 विकेट गेल्या 7. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता बनवायचे 7 धावा. इथे फटका तर चांगला केलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. सर संदीप सर, त्यांना जे काही नियम आहेत ते पुन्हा एकदा जवळच समजावा. विपक्षी टीम या ठिकाणी ऑब्जेक्शन घेते. चला मॅच स्टार्ट करा सर. नेरळ खांडा टीम आपण जल्लोष जरूर करा. तुम्हाला कोणही अडवत नाही जल्लोष करण्यासाठी. आणि कोण जिंकू द्या. आपल्या नियमाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये फक्त खेळाडू असतील आणि ते देखील हस्तांदोलन करण्यासाठी जातील. कोणताही जल्लोष या ठिकाणी होणार नाही. इतर कोणता सदस्य आतमध्ये गेला तर मात्र त्या जी विनिंग टीम असेल, कंपल्सरी 1 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल आणि आता 1 धावसंख्येची गरज. आपण पाहताय फटका चांगला खेचला या ठिकाणी फलंदाज किशोरनं. का मी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली हे मात्र त्यानं दाखवलंय. स्वतःला स्ट्राईक वरती आणलं आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. 2 बॉल 7ची गरज असताना किशोरनं मारलेला हा फटका
खऱ्या अर्थानं आपण पाहताय या मॅचमध्ये त्याने पदार्पण केलं आहे, कारण की 1 बॉल आणि आता 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी टीम मीटिंग घेण्यास भाग पडलाय ते बार्ने टीमला. आतापर्यंत सर्व काही ठीक चाललं होतं बार्ने टीमच्या बाजूनं, चांगली गोलंदाजी राहिली होती, विकेट येत होत्या, परंतु अगदी जर पाहायला गेला तर किशोर हा फलंदाज इथे फुलटॉस बॉल टाकलाय, फ्लिक केलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, विजयी चौकार आलाय तो किशोरच्या बॅट मधून आणि इथे मॅच जिंकली आहे ती नेरल खांडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. बारने शेवटपर्यंत लढलात आणि शेवटच्या क्षणी तुम्हाला पराजयाला सामोरं जावं लागलं. दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक किताब आपण या ठिकाणी देतोय. नो डाऊट ज्यानं खऱ्या अर्थानं मॅच अगदी क्रुशल मोमेंट वरती असताना प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने असताना आपल्याकडे खिचून आणली, ज्यानं शेवटच्या 2 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या, तो किशोर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.